कारवाया होतात आणि मग इटरीज ज्या आहेत मोठ्या मोठ्या इटरीजवरती कारवाया झाल्यात, नागपूर असेल, मुंबई असेल, काय काय आढळतं इटरीजमध्ये? काही ठिकाणी अनसेफमध्ये तुम्ही म्हणालात की हायजीन पण पाळलं जात नाही, काही ठिकाणी उंदरं दिसली, काही ठिकाणी आम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं, काही ठिकाणी घाण दिसलेली आहे. काय खातो आपण? एकदा महाराष्ट्राला कळू द्या. महाराष्ट्रातले लोक जवळपास, मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात जेवण बनतं की नाही, इतके लोक हॉटेल्समध्ये आणि त्याच्या बाहेर वेटिंगला असतात. काय खातात लोक? मला हेच वाटतं की आपण बाहेर जात खाताना ज्यावेळेस कोणतीही गोष्ट म्हणजे पाण्यापासून अगदी फूडपर्यंत कंझ्युम करतो, ते काय कंझ्युम करतो हे बघितलं पाहिजे, काय खातो किंवा पितो हे बघितलं पाहिजे. जनरली आपण जे घेतो त्याच्यावरती ब्रँड असतो, ब्रँडवरती त्याचे इन्ग्रेडियंट असतात. आपण जास्तीत जास्त काय बघतो? किंमत. पहिली गोष्ट आपण काय बघतो? किंमत. बरोबर. आय थिंक दॅट इज वेअर द वी मेक फर्स्ट मिस्टेक. आपण पहिलं किंमत बघतो, अरे 15 रुपयाचे नाही 10 रुपयाचे दे. प्लीज अंडरस्टँड, प्रत्येकाची एक कॉस्ट असेल, ती स्टँडर्डनुसार असेल, त्याच्या क्वालिटीनुसार असेल, त्याला काही ठरलेलं असतील. दुसरी जास्तीत जास्त बघितलं तर एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बघतो. आय थिंक त्या बघितल्या पाहिजेत, पण दॅट शुड बी द लास्ट प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी वॉट आर इज इन्ग्रेडियंट. ते इन्ग्रेडियंट काय आहेत ते बघितलं पाहिजेत. तुम्हाला काय आढळलं हॉटेलमध्ये रेड झाले त्यावेळेला? काय काय होतं हॉटेलमध्ये आपण काय बघतो? कलर आपल्या कलर जे आहेत ते अपेक्षितच नाही, ते खूप कमी प्रमाणात अलाउड आहेत, ते मानांकन ठरले आहे, त्या मानांकाच्या वरती वापरायचं नाही हे बघतो. आपण गेलो की कलरफुल बिर्याणी बघतो, ते कलर इज पॉइझनस फॉर यू. प्लीज अंडर इज अ केमिकल. कलर इज अ केमिकल. तो केमिकल बनवलेला आहे, तर कॉम्बिनेशन कमी जास्त मध्ये आहे. तर कलर झाला म्हणजे चांगलं, काही ते दिसायला चांगलं म्हणजे चांगलं डेकोरेटिव्ह फूड. हे दिस इज नॉट एक्सपेक्टेड. तुम्ही आपण चांगल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे बघतो, कुणी बाहेर गेल्यानंतर बघतं, तर त्याच्यामध्ये कलर फूड तुम्हाला भेटणार नाहीत. तुम्हाला दिसायला चांगलं फूड पाहिजे का खायला चांगलं पाहिजे, ही पहिली गोष्ट तुम्ही ठरवा. फूड एक खायची गोष्ट आहे, बघण्याची नाही, दिसण्याची नाही. तर ती आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी गोष्ट ज्या पर्पजसाठी निर्माण झाली आहे, त्याचा पर्पज जो आहे तो सर्व होतो की नाही हे आपण तपासलं पाहिजे. रोज तपासणं शक्य आहे म्हणजे हॉटेलच्या आता हॉटेलमध्ये आपण तुमचा जो बेसिक प्रश्न आहे गेल्यानंतर लक्षात येतं की आपण टेबल कसा सर्व केला जातो, तिथं स्वच्छतेने हे बघतोय, चांगली गोष्ट आवश्यक आहे. पण किचनमध्ये जो येतो तर किचनमधून कसं येतंय हे बघणं ॲज अ रेग्युलेटर, ॲज अ फूड बिझनेस ऑपरेटर यांची जबाबदारी आहे. ते कोणताही प्रॉडक्ट अनहायजेनिक प्रोसेसमध्ये आणि अनहायजेनिक कंडिशन बनवला की इट बिकम्स अनसेफ. आणि अनसेफ फूड इज इक्वल टू लाईफ इम्प्रिझनमेंट. एवढं साधी डेफिनेशन आहे. बाकी बऱ्याच त्याच्यामध्ये अनसेफ फूडमध्ये डिफाईन केलेलं आहे. डायरेक्ट तुरुंगवास लाईफ 7 वर्षापासून लाईफ इम्प्रिझनमेंट. ऑफकोर्स ते प्रूव्ह करावं लागेल की त्याचा लॅब लागतील, ते प्रोसेस पाळले की नाही लागेल, आम्हाला ते प्रॉसिक्युटिंग करावं लागेल, हे सगळं होईल. उद्देश काय आहे की कारण अनसेफ मध्ये, कारण ऍक्टचं नाव लक्षात घ्या. 150 रुपयाची बिर्याणी वगैरे जे मिळते, ऍक्टचं नाव लक्षात घ्या. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी. सेफ्टी अँड स्टँडर्ड. सो सेफ्टी हॅज बीन गिव्हन हायेस्ट प्रायोरिटी. म्हणजे सर्वात जास्त प्रायोरिटी सेफ्टीला आहे, मग स्टँडर्ड्सला आहे. कारण ते स्टँडर्ड प्रमाणे बोलू शकतं, पण सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. तो सेफ्टी इज ऑफ द प्राईम इम्पॉर्टन्स, पण सिटीजनच्या दृष्टिकोनातून तेवढीच महत्वाची. म्हणून ते सेफ्टीवरती बघणं गरजेचं आहे. मग ते सेफ आहे की नाही बघायचं. त्याच्यामध्ये एक्सपायर्ड हा डेट आहेच आहे, बघितलंच पाहिजे. पण त्याचे कन्स्टिट्युएंट्स, आता सेफ मला काय फूड असू शकतं ते नॉर्म प्रत्येक फूडचे आपल्या फूड म्हणजे 22 प्रकारचे जे स्टँडर्ड्स आहेत ते पाळलेच पाहिजेत. ते कदाचित आज सिटीजन मला माहित असणं अपेक्षित आहे का नाही, अवेअर सिटीजन असेल तर. आता मलाही माहित नव्हतं इथे येण्याचे 22 प्रकारचे आहेत. मला माहिती होतं की सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आहेत, पण 22 प्रकारचे आहेत. पॅकेजिंगसाठी आहेत, ब्रँडिंगसाठी आहेत, प्रोसेसिंगसाठी आहेत, शेड्यूल 4 म्हणजे प्रोसेस फूड प्रॉडक्ट कसे करायचे, याच्या काय काय स्टेप्स पाळायच्या, त्या सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण ॲज अ सिटीजन म्हणून बघतो मी, ॲज अ कंझ्युमर म्हणून बघतो, तर मी त्या ब्रँड त्या पॅकेटवरती हे बघितलं म्हणजे कन्स्टिट्युएंट्स, याचे प्रोटीन किती आहेत, याच्यामध्ये कार्बन किती, कॅलरीज किती आहेत, याच्यामध्ये फायबर किती आहे, शुगरचं काय प्रमाण आहे वगैरे वगैरे बघितलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस येतं की मी असेही प्रॉडक्ट वाचले ज्याच्यामध्ये शुगर फ्री आणि खाली गुळमध्ये मात्रा दिसते. दिस इज जस्ट कॉन्ट्राडिक्शन. हे जसे मिसब्रँडिंग, आणि मिसब्रँडिंगवर आपल्याला कारवाई करता येते. आपण त्याप्रमाणे सेक्शन 24-25 आपला फसा ऍक्ट मधला आहे, तो पण करता येतो. मेडिकलमध्ये आहे आपल्या, त्याच्यानुसारही करता येतो मेडिकलच्या प्रॉडक्टवरती. हे आपण करू, पण मुळामध्ये ॲज अ कंझ्युमर म्हणून ते जर बघितलं आणि मला डायबिटीज आहे, मी शुगर खात नाही म्हणायचं आणि तिथे शुगर फ्री म्हणायचं, पण त्याच्यामध्ये गुळाचं लिहिलेलं आहे. प्लीज अवॉइड इट. कॅलरी भरपूर आहेत, ऑइल भरपूर दिलेलं आहे, की फॅट आहे, ट्रान्स फॅटी ऍसिड्स आपल्याला दिसतात, तरी पण आपण खातो. म्हणजे हे जे 150 रुपयावाली बिर्याणी 10 रुपयाला, नाही, मी म्हणतोय की हे इट इज इम्पॉसिबल ना. म्हणजे तुम्हाला जर सेफ फूड पाहिजे तर इतक्या कमी किमतीत मिळणं इट इज इम्पॉसिबल. रस्त्यावरचं फूड किमतीमध्ये ते व्हेरी होऊ शकतं, कारण त्याचे कन्स्टिट्युएंट्स काय आहे, बनवण्याची प्रक्रिया काय आहे, त्याने रॉ मटेरियल कोणतं वापरले वगैरे वगैरे. रॉ मटेरियल सुद्धा सेफ पाहिजे, करेक्ट, हेल्दी पाहिजे, ते वापरणं बंद करायचं, राईट. तर हे या पद्धतीनं आपल्याला जर बघा कंझ्युमर बघायला शिकला आणि क्वेश्चन करायला सुरुवात केली तर डेफिनेटली फरक पडेल. आणि म्हणून ते होणं गरजेचं आहे.
तर आज हॉटेलमध्ये गेलं तर पहिलं बघा की ते लायसन्स हॉटेल आहे का, कारण तिथं त्यांनी फसायचं लायसन्स लावणं अपेक्षित आहे. त्याच्यावर काय तुम्ही जर स्कॅन केलं तर कोड दिसतो, कोडवरती त्याच्यामुळे कुठलं आहे, कधीपर्यंत लायसन्स व्हॅलिड आहे वगैरे, कोणत्या प्रॉडक्टसाठी दिलेलं आहे हे पण बघायला भेटेल. आणि ते जर केलं तर आपलं येस, मग तिथून पुढची गोष्ट टेबलवर गेल्यानंतर ते स्वच्छता आहे का, वेटर असेल तर त्याला ग्लोव्ह घातलेला आहे का, जो सेफ असेल तर त्याने नेट वापरलेले आहे का, म्हणजे हेड नेट म्हणतो त्याच्यामुळे केस त्याच्यात पडणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला दिसू शकतात. हे प्रश्न विचारले पाहिजे. म्हणजे 80% ठिकाणी ज्या दिसत नाही आणि त्याच तुम्ही सांगताय. कॅलरी जे आहे तुमच्या मेनूवरती कॅलरी वगैरे ते व्हॅल्यू लिहिणं अपेक्षित आहे, अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. माझ्या रूल्समध्ये पण टाकलेलं आहे. पण कुठंच दिसत नाही. पण ते दिसलं पाहिजे. दॅट्स व्हॉट वी हॅव टू इम्प्लिमेंट, वी हॅव टू इन्सिस्ट. आता बऱ्याच जणांनी ते मेनू बनवायला घेतले असतील कारण ते ऑर्डर्स काढलेले आहेत. ते ऑर्डर मी काय नवीन नाही काढले, पहिलाच काय आहे, रूल्स पहिलेच आहेत, ते फक्त इम्प्लिमेंटेशन करावं लागणार आहे. ते 5 स्टार आहे का साधं रेस्टॉरंट हा इश्यूच नाही, तर सगळ्यांना मॅन्डेटरी आहे. ते इट्स अ मॅन्डेटरी थिंग.